नमो नमः सर्वेभ्यः छात्रेभ्यः युष्माकं स्वागतमस्ति। अधुना वयं दृकश्राव्यमाध्यमेन संस्कृतस्य अध्ययनं करिष्यामः। आतापर्यंत आपण फर्स्ट टू फोर्थ लेसन बघितले आणि त्याचबरोबर ग्रामर, रायटिंग स्किल हे सुद्धा पाठ बघितले. देन उपपद विभक्ती ऑल्सो. नाव आफ्टर द युनिट टेस्ट आय होप सो तुम्हाला युनिट टेस्ट खूप चांगली गेली असेल. युनिट टेस्टमध्ये मी वेगवेगळे प्रश्न बघितले असतील कसे असतील, पण ते प्रश्न तुम्ही फक्त क्लिक करून ॲन्सर केले, पण तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला हे क्लिक न करता तुम्हाला लिहायला येणार. अंडरस्टँड? त्याच्यामुळे प्रत्येक हे करताना स्पेलिंग मिस्टेक न करता लक्ष ठेवायचं आहे की एक्झॅक्टली कुठला वर्ड आणि काय, विसर्ग कुठे, हलंत कुठे, अनुस्वार कुठे, या सगळ्या गोष्टी भाषेमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. अंडरस्टँड? आणि ग्रामर, व्याकरण खूप महत्त्वाचं आहे. ओके, आय होप सो तुम्ही युनिट टेस्ट पेपर खूप चांगला लिहिला असेल. आणि आता आपण नेक्स्ट पार्टकडे म्हणजे नेक्स्ट चॅप्टरकडे आपण जाणार आहोत. ओके, आपण आता बघतो गद्य विभागामधला नेक्स्ट लेसन. त्या लेसनचं नाव आहे स एव परमाणु. आता स एव दॅट इट सेल्फ, परमाणु. परमाणु म्हणजे स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एनी सबस्टन्स. कुठलं पण आपण एक गोष्ट घेतली, अकॉर्डिंग टू दिस लेसन, जर आपण एका तांदळाचा कण घेतला, ओके, तांदूळ मीन्स राईस ग्रेन, आणि तो आपण छोटे 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 तुकडे करत गेलो, तो जो शेवटचा पावडर होण्यापूर्वी छोटासा जो भाग असतो तो तिकडे विभाजन करू शकत नाही. डिव्हिजन ते स्टॉप होतं, कॅनॉट बी डिवायडेड. तोच तो स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजे काय, परमाणु. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे स एव, याच्यामध्ये संधी आहे, सह प्लस एव. ओके, अकॉर्डिंग टू रूल, जर स नंतर कुठला वोवेल आला तो विसर्ग तिकडे आपण संधी करताना म्हणजे संधी कुरुत करताना विसर्ग तिकडनं आपण ओमिट करतो. ओके, आणि आता या चॅप्टरमध्ये नेमकं काय आहे. ओके, तुम्हाला माहिती आहे की भारतीय विज्ञानामध्ये अनेक शोध लागले. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे सायन्सने प्रगती केली. तुम्हाला माहिती आहे या ॲटमचा शोध कुणी लावला, त्याच्याबद्दलच हा एक लेसन आहे. ओके, आपण प्रत्येक वेळी पाश्चात्य संस्कृतीकडे बघतो, पाश्चात्य लोकांनी हे केलं, पाश्चात्य लोकांनी केलं, पण आपल्यापैकीच भारतातलाच एक महान ऋषी जे होते त्यांनी हा परमाणूचा शोध लावला. ओके, तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ स एव परमाणु? द इट सेल्फ इज अ परमाणु. तो शेवटचा भाग जो आहे तो आहे परमाणु. बघा तुम्ही काय लिहिलं मी स्लाइडमध्ये, पीपल क्युरियोसिटी अराउज अबाउट हू वॉज द क्रिएटर ऑफ द वर्ल्ड, प्रोफाउंडर ऑफ अ परमाणु, महर्षी कणा. आता हे असं काय म्हटलेलं आहे की आपण विचार करतो की हे जग कशापासून नेमकं बनलेलं आहे. हू इज क्रिएटेड दिस वर्ल्ड? अकॉर्डिंग टू लॉजिकल आन्सर इज द ब्रह्म, देव, गॉड. ओके, पण अकॉर्डिंग टू महर्षी कणाद हे विश्व जे आहे परमाणूपासून बनलेलं आहे. ओके, परमाणू मीन्स ॲन ॲटमपासून बनलेला आहे. ओके, तर त्याच्याबद्दल महर्षी कणादांनी हा सिद्धांत, हा जो आहे फॉर्म्युला कुठून घेतला, वैशेषिक दर्शन. वैशेषिक दर्शनातून त्यांनी हा परमाणूचा सिद्धांत अकस्मात केला. त्यांनी सांगितलं, त्या सिद्धांतात लिहिलेलं आहे की अणूचा सिद्धांत म्हणजे ॲटमचा सिद्धांत त्यांनी तिथे मांडला. सिद्धांत मीन्स थिअरी. ओके, आणि त्याचे रचयिता कोण होते? हू इज द कंपोजर ऑफ अ वैशेषिक दर्शन? महर्षी कणाद. ते कणाद म्हणजे कोण? कणाद त्यांच्यापैकी बऱ्याच एक कथा ज्या आहेत त्या प्रसिद्ध आहेत. परत त्यांचे काश्यप नाव होते. ओके, ते आकाशातील तारे मोजायचे, त्यांना विज्ञानाबद्दल ओढ होती. ओके, असे बऱ्याच गोष्टी. आणि त्या कण्या खायचे. आता कण्या म्हणजे काय, तांदूळ, राईस ग्रेन्स, ज्याच्या छोट्या छोट्या कण्याच्या तुमच्या घरी भाकऱ्या वगैरे बनतात, कणी होतो आपण त्याला मराठीमध्ये, त्या कण्या त्या खायचे म्हणून त्याला कणाद असं पण म्हणतात. पण असं पण म्हणतात की कण म्हणजे ॲटम, त्याच्यापासून त्यांनी सांगितलं की ॲटम जो स्मॉलेस्ट पार्टिकल जो आहे त्याला ॲटम असे म्हणतात, म्हणून त्याला कण म्हणजे कणाद असे म्हणतात. महर्षी म्हणजे महान ऋषी.
तर आपण ते जे आहे अणुसिद्धांतचे प्रवर्तक आहे. अणुसिद्धांत मीन्स थेअरी ऑफ अन ॲटम, त्याचे ते प्रवर्तक आहे. ओके. आणि ते कोण कसले रचयिता? वैशेषिक दर्शनाचे रचयिता आहेत. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रस्तावना. बघा, प्रस्तावनामध्ये पूर्ण धड्याचं मीन्स लेसनचं पूर्ण समरी असते. विश्वस्य उत्पत्तीविषय नैके सिद्धांतः प्रतिपादिताः. विश्वस्य उत्पत्तीविषय नैके सिद्धांतः प्रतिपादिताः. देअर आर सेव्हरल थेरीज प्रोपाउंडेड रिगार्डिंग द क्रिएशन ऑफ युनिवर्स. म्हणजे विश्वाची उत्पत्ती कशी झाली त्यामध्ये अनेक थिअरी आपण काय केलं ऐकलेल्या आहेत. कुणी हे सांगितलं, कुणी हे सांगितलं, कुणी ते सांगितलं. नैके मीन्स मेनी. प्राचीनाः सिद्धांताः कालवशतां गताः. प्राचीन सिद्धांत म्हणजे ओल्ड थेअरीज कालवशतां गता, कालवशती डिजेक्टेड. ओके. अँड नैके नूतनाः च वैज्ञानिकैः स्वीकृताः. पण नवीन ज्या थेअरी आहेत त्या वैज्ञानिकेने म्हणजे सायंटिस्टने काय केलं ते स्वीकृताः एक्सेप्ट केलं. ओके. म्हणजे सेव्हरल न्यू थेअरीज एक्सेप्टेड बाय सायंटिस्ट. ॲटम इति शब्दः सर्वेषां सुपरिचित एव. ओके. ॲटम हा शब्द सगळ्यांना माहितीच असेल. एव्हरीवन नो अबाउट द ॲटम. आधुनिक विज्ञानशास्त्रे ॲटम इति मूलकारणं द्रव्यस्य. आधुनिक विज्ञानशास्त्रे म्हणजे मॉडर्न सायंटिस्ट. ओके. ॲटम इज द मूल कारण मीन्स मेन कारण, मेन रिझन. द्रव्यस्य. ओके. द्रव्यस्य म्हणजे डिफरंट टाईप वस्तू. ओके. थिंग्स. ओके. म्हणजे कुठलीही गोष्ट निर्माण करण्यासाठी ॲटम जे आहे हे मूल कारण आहे, मेन कॉज आहे. स एव एलिमेंट इति मन्यते. म्हणून त्याला काय म्हणतात? एलिमेंट असं म्हणतात. ओके. प्राचीन शास्त्रे तू परमाणु निर्मिते मूल कारणम इति कथितम. प्राचीन शास्त्रामध्ये परमाणू जे आहे ते मूल कारण सांगितलेलं आहे, निर्मितीचे मूळ कारण, क्रिएशन. ओके. अंडरस्टँड ना. एन्शंट टाइम्समध्ये काय झालं नाही, प्राचीन एन्शंट स्क्रिप्चर्समध्ये काय सांगितलेलं आहे? परमाणू रिगार्डेड फंडामेंटल कॉज ऑफ अ क्रिएशन. कारण. परमाणु वैशिष्ट्यानी महर्षिणा कणाद महोदयेन वैशिष्ट्यदर्शन कथितानि. ओके. परमाणू म्हणजे परमाणूविषयी वैशिष्ट्याने म्हणजे स्पेशलायझेशन, स्पेशल थिंग्स. ओके. एक्झिस्टन्स, युनिवर्स. महर्षिणा कणाद महोदयेन, महर्षी कणादाने वैशिष्ट्य दर्शने कथितानि. वैशेषिक दर्शना त्यांनी सांगितलेली आहे. अस्मिन् विषये अधिकं संशोधनं शक्यम. ओके. अस्मिन् विषय अधिक संशोधन म्हणजे याच्याविषयी आपल्याला अजून संशोधन करणं गरजेचं आहे. अंडरस्टँड. ओके. त्यानंतर आपण बघत आहोत की आपण बस ॲटम बघितले, वेगवेगळ्या ॲटमची वेगवेगळी साईज असते, मास असतो. अंडरस्टँड. तर आपण एक बघणार आहोत की महर्षी कणादांनी नक्की एक्झॅक्टली या लेसनद्वारे काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. तर स्टार्ट द लेसन. स्टार्टिंग द लेसन दिस इज अ कन्व्हर्सेशन. म्हणजे दोघांमध्ये अर्णव आणि पिता या दोघांमध्ये कन्व्हर्सेशन चालू आहे. ओके. कशाबद्दल ते आपण बघत आहोत. पहिले आपण रूपरेषा बघतोय. अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा. जपाकुसुमम जास्वंदीचे फूल, श्री फ्लॉवर आपण त्याला म्हणतो. प्रविशती म्हणजे गृहीत्वा, ऑन टेकिंग. अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशती. प्रविशती मीन्स वॉट? एंटर्स. ओके. त्याच्या हातामध्ये काय असतं? जपाकुसुमम. यू नो व्हेरी वेल दिस इज द जपाकुसुमम. तुम्ही 8मध्ये बघितलेलंच असेल. तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः. अर्णवस्य पिता कस्य प्राध्यापकः? विज्ञानस्य. प्राध्यापकः प्रोफेसर, प्रगत अध्यापकः. इन द प्राध्यापकः तत्पुरुष समास इज देयर. प्रगत अध्यापकः स्किल्ड टीचर. ओके. विज्ञानस्य. इन द विज्ञानस्य षष्ठी केस इज देयर. ओके. षष्ठी विभक्ती इज देयर. ओके. विज्ञानस्य ऑफ सायन्स. स पुस्तकपठने मग्नः. मग्नः इज द वॉट? कर्मभूधावी. What? Why Karmabhudavi? Because he was engrossed in pustakapatane, in reading book.
तस्य पार्श्वे पार्श्वे उत्पीठिकायां सुष्मेशिका वर्तते. तस्य पार्श्वे ओके त्याच्या राईट साईडला उत्पीठिका उत्पीठिका म्हणजे टेबल. सूक्ष्मेशिका सूक्ष्मेशिका म्हणजे व्हॉट सांगा मग तुम्हाला माहिती सूक्ष्मेशिका म्हणजे काय सांगू शकाल. सूक्ष्मेशिका म्हणजे काय मायक्रोस्कोप. ओके आता आपण बघितलं स्टार्ट होतं लेसन. अर्णव एंटर्स टेकिंग अ शुई फ्लॉवर. ओके हिज फादर इज अ सायन्स प्रोफेसर. ही इज एन्ग्रॉस्ड इन द रीडिंग बुक. पुस्तक पठने. देर इज अ मायक्रोस्कोप ऑन द टेबल नेक्स्ट टू हिम. पार्श्वे नेक्स्ट टू हिम. देन लेसन स्टार्ट होतं गद्यांश बघा. अर्णव पित अस्माकम् उद्यानात् जपाकुसुमम् आनीतं मया. कियन्तः सुष्माः तस्य परागकणा. पितः ओ फादर पितः इज द विच केस संबोधनम. इन एग्जाम यू हैव टू फाइंड आउट फ्रॉम द पैसेज संबोधनांत पदम प्रथमांत पदम. तो यू हैव टू फैमिलियर ऑफ दिस वर्ड. You have to write without fear the meaning of the word. Understand what I am telling? And you can copy the words of the संबोधनांत पदम which अस्माकम उद्यानयात from our garden. जपा कुसुमम you know. आनीतम मया आनीतम brought. मया by me. मया is the तृतीया विभक्ती अस्मत्. कियन्तः सुष्माः तस्य परागकणाः. हाउ स्मॉल. कियन्तः हाउ स्मॉल. सुष्माः मीन्स स्मॉल. तस्य परागकणाः पोलन ग्रेन्स. ओके त्याच्या आतमध्ये जे असतात छोटे जे कण असतात पार्टिकल्स त्याला म्हणतात परागकणाः. ओके तर तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे की त्याच्या पार्श्वे म्हणजे अपोजिट साईड्स त्या साईडला उत्पेटिकावरती काय असतं मायक्रोस्कोप. मग पिता ॲडवाइज टू हिम सूक्ष्मेशिकया पश्य. ओके सी थ्रू अ मायक्रोस्कोप. त्याच्याने पहा पश्य इज द लोट लकार. ही ऑर्डर ओके ही सजेस्ट पश्य. तेषां कणानां रचनां अपि द्रष्टुं शक्नोषि. त्या कणांची रचना कशी झाली तू ते मायक्रोस्कोपद्वारे बघू शकतो. ओके तेषां कणा यू विल ऑल्सो एबल टू सी देअर अरेंजमेंट्स. कसं झालं द्रष्टुं शक्नोषि ओके शक 5 pp. अर्णवः तथा करोति फॉलोज द इंस्ट्रक्शन ऑफ हिज फादर. देन पिता आस्क्स किं दृष्टं त्वया. काय पाहिलंस तू. ओके व्हॉट डिड यू सी. अर्णव पित अद्भुतम् एतत्. इट इज अमेजिंग. अत्र परागकणस्य सूक्ष्माणि अंगानि दृश्यन्ते. अत्र हियर परागकणस्य पोलन ग्रेन्स सूक्ष्माणि अंगानि स्मॉल पार्टिकल्स दृश्यन्ते. आय कॅन सी. जेव्हा त्यांनी मायक्रोस्कोपद्वारे ते बघितलं की त्याला काय दिसलं की परागकणाचे अजून छोटे पार्टिकल्स आहे. ओके म्हणजे तो विचार करू लागला की ह्याच्यापेक्षा छोटे पार्टिकल असू शकतात. देन फादर सेड अर्णव एतानि पुष्पस्य अंगानि त्वं सूक्ष्मेशिकया द्रष्टुं शक्नोषि. ओके अर्णव यू कॅन सी दिस पार्ट्स ऑफ अ फ्लॉवर थ्रू अ मायक्रोस्कोप. तू मायक्रोस्कोपने बघू शकतं. परंतु बट एतत् विश्वं परमाणुभ्य निर्मितम. ओके ते काय म्हणतात एतत् विश्वम. ओके दिस वर्ड इज क्रिएटेड फ्रॉम परमाणू म्हणजे छोट्या पार्टिकल्सने हे विश्व बनलेलं आहे. आणि ते परमाणवः तू सूक्ष्मेशिकया अपि न दृश्यन्ते. ओके यू कांट नॉट विजिबल टू सी थ्रू अ मायक्रोस्कोप. ते मायक्रोस्कोपने बघू शकत नाही. अंडरस्टँड. ओके म्हणजे त्यांनी त्याला सांगितलं की हे जे विश्व आहे हे जे वर्ल्ड आहे हे परमाणूपासून बनलेलं आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा सर्वात स्मॉल पार्ट जो आहे तो त्याचा निर्मितीचं मूळ कारण आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ते पण आपण ज्याने मायक्रोस्कोपने बघू शकतो का नाही. आता इन दिस सेंटेन्स परमाणव
परमाणु परमाणु एंडिंग इन उ. भानु डिक्लाइन भानु भान भानवः प्रथमा. सूक्ष्ममेक्षिका सूक्ष्ममेक्षिका इज द एंडिंग इन आ. ओके. दृश्यन्ते ते इते अंते दृश्य पश्य इज द कर्मणी रूप. अंडरस्टँड. अर्णवः देन आस्क्स अर्णव परमाणु नाम किम. देन ही आस्क्स टू क्वेश्चन इज फादर परमाणु नाम किम. व्हाट इज परमाणु. ओके. देन सी you have to see the शब्दार्थः. जपा कुसुमम श्री फ्लावर. गृहीत्वा गृहीत्वा is the त्वांत taking. प्रविशति enters. प्राध्यापकः प्रोफेसर. पुस्तक पठने reading book. मग्नः engrossed. then see पार्श्वे next. उत्पीठिका टेबल. सूक्ष्ममेक्षिका माइक्रोस्कोप. आनीतं ब्रॉट. कियंत हाउ. सूक्ष्माः स्मॉल. देन परागकणाः पोलन ग्रेन्स. रचनाम् अरेंजमेंट. द्रष्टुं शक्नोषि एबल टू सी. इथे मिनिंग एबल. शक्नोशीचं मिनिंग कडे एबल घेतलेलं आहे. अद्भुतम अमेझिंग. अंगानी पार्ट्स. न दृश्यन्ते नॉट विजिबल. ओके. ओके. देन सी धातू साधित अव्ययानी आणि विभक्तांत पदानी चित्वाली कधी यू टू फाइंड आउट फ्रॉम द पॅसेज. तुमंत अव्ययम इज ओनली वन. द्रष्टुम. त्वांत अव्ययम गृहीत्वा. प्रथमांत पदम अर्णव पिता. यू हैव टू राइट दिस वर्ड्स. देन द्वितीयांत पदम जपा कुसुमम रचनाम. The ending in mama is there. तृतीयांत पदम सूक्ष्ममेक्षिकया is the ending in a like mala malaya. त्वया त्वया is the which युष्मत. पंचम्यंत पदम उद्यानात. परमाणुभ्यः उद्यानात is a decline like one right and परमाणुभ्य is decline like what right. ओके. भानु. षष्ठन्त्य पदम विज्ञानस्य. तेषाम तेषाम इज तत्. सप्तमंत पदम पुस्तक पठने पार्श्वे. देन वी हैव टू सी द सम क्वेश्चन रिलेटेड टू दिस पैसेज. अर्णवः गृहीत्वा प्रविशति. देयर इज अ टू ऑप्शन इज देयर. जपा कुसुमम व्हाट कमलम. यू नो वेरी गुड. जपा कुसुमम. पिता. देन ब्लँक इज देयर. पिता विज्ञानस्य प्राध्यापक. अर्णवस्य या जपा कुसुमस्य. अर्णवस्य. द आन्सर इज अर्णवस्य. एतत् विश्वं निर्मितम् अणुभिः तण्डुलैः. अणुभिः. देन सी नेक्स्ट क्वेश्चन. कः कं वदति. परमाणु नाम किम. द आन्सर इज कोण बोललं कोणाला. अर्णवः पितरम वदति. पितरम इज द पितृ एंडिंग इन रू. ओके. पूर्ण वाक्यानं उत्तरत. परागकणानां रचना कया द्रष्टुं शक्यते. कया मीन्स कोणापासून कसं बघू शकतो. परागकणानां रचना सूक्ष्ममेक्षिकया द्रष्टुं शक्यते. Okay, you have to write answer proper. Don't do spelling mistake. One thing I want to suggest you that very important thing, when you writing the answer of karanam chitva kahakam vadati parama, then like the purna vakya, you have to write the question. It is very important. Understand. If you not write the question, you're getting the marks. Okay. Satyam asatyam. In this sentence also you have to write the question. अर्णव क्षेत्रात तंडुलान आनयती. असत्यम. त्यांनी हे काढलं होतं जपा कुसुमम. ओके. देन प्रश्न निर्माणं कुरुत. अर्णवस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापक. विज्ञानस्य इज षष्ठी विभक्ती. कस्य. अर्णवस्य पिता कस्य प्राध्यापक हो. अंडरस्टँड. क्वेश्चन मार्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. विज्ञानस्य कस्य हो. आता तुम्हाला एवढा पॅराग्राफ शिकवलेला कळलेला असेल. आता आपण थोडंसं परत रिवाईज करायचं आहे तो पॅराग्राफ. अँड बघू आता पुढे आपण काय करायचं आहे ते. सी अर्णव जपा कुसुमम गृहीत्वा प्रविशति. ओके. अर्णव एंटर्स टेकिंग अ शुई फ्लावर. ओके. देन तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापक. ही इज अ प्रोफेसर. हिज फादर इज द सायन्स प्रोफेसर. स पुस्तक पठने मग्न. Okay, is engrossed in the reading book.
तस्य पार्श्वे उत्पीठिकयां सूक्ष्ममेक्षिका वर्तन्ते. देर इज अ मायक्रोस्कोप ऑन द टेबल नेक्स्ट टू हिम. त्याच्या पुढे काय असतं? सूक्ष्ममेक्षिका. देन सी, अर्णव इज अ व्हेरी क्युरियस boy. He is asking to question his father and father also solving the question and he also give the answer. Arnavah said, Pitah अस्माकम् उद्यानात् जपाकुसुमम् आनीतं मया कियन्त सूक्ष्माः तस्य परागकणाः. हेच म्हटलं तुम्हाला कळायचं की अर्णवचं कॉन्सन्ट्रेशन ओके आणि क्युरियोसिटी ओके किती त्याला जिज्ञासा आहे की त्याने परागकण त्याच्यामध्ये बघत जपाकुसुमम त्याने आणलं आणि तो विचार करत होता की किती लहान परागकण आहे. ओके ओके पितः अस्माकं फादर आय हॅव ब्रॉड द शुई फ्लॉवर फ्रॉम अवर गार्डन. ओके कियंत सूक्ष्माः तस्य परागकणाः हाऊ स्मॉल आर इट्स पोलन ग्रेन्स. पिता सेड सूक्ष्ममेक्षिकया पश्य. in order to see through a microscope because you know he is a father. Arnav's father was a science professor. तेषां कणानां रचनाम् अपि द्रष्टुं शक्नोषि. यू विल ऑल्सो एबल टू द सी देअर अरेंजमेंट. म्हणजे कसे बनले सूक्ष्ममेक्षिकातून बघू शकतोस तू. अर्णव तथा करोती. अर्णवने तसंच केलं. ही डू लाईक दॅट ओनली. ओके अर्णव डज सेम थिंग. देन पिता आस्क्ड हिम द्रष्टुं त्वया. ओके व्हॉट डिड यू सी. ओके द अर्णव सेड पितः अद्भुतम् एतत्. इट्स अमेझिंग. अत्र परागकणस्य सूक्ष्माणि अंगाने दृश्यन्ते. ओके सूक्ष्माणि अंगाने दृश्यन्ते मीन्स स्मॉल पार्टिकल्स. ओके अद्भुतम एतत्. एतत् केलेलं आहे बिकॉज द एतत् इज द विच दिस. ओके एतत् इज अ न्यूटर जेंडर. पिता सेड पिता अर्णव एतानि पुष्पस्य अंगानि त्वं सूक्ष्ममेक्षिकया द्रष्टुं शक्नोषि. ओके यू कॅन सी दिस थ्रू मायक्रोस्कोप. ओके पण तू जी परागकण आहे ते सूक्ष्ममेक्षिकाने बघू शकतो. परंतु बट एतत् विश्वं परमाणुभ्य निर्मितम. ओके देन ही सेड की हे जे विश्व आहे ओके एतत् विश्वम परमाणुभ्य निर्मित. दिस वर्ल्ड इज क्रिएटेड फ्रॉम परमाणूज. ओके तू सूक्ष्ममेक्षिकया अपि न तेच परमाणव. दिस परमाणूज तू सूक्ष्ममेक्षिकया अपि न दृश्यन्ते. ते आपण इज नॉट विजिबल इवन थ्रू अ मायक्रोस्कोप. बघू शकत नाही. देन अर्णव आक्स परमाणू नाम किम. ओके आता याचा पुढचा पण आपण नेक्स्ट टाइम बघणार आहोत की परमाणू नाम किम. अर्णव त्या प्रश्नांची उत्तरं विचारतो आणि त्याचे हे असं फादर असतात ते त्याला उत्तर देऊ शकतात का. आणि अर्णवची जिज्ञासा जी आहे ती थांबते ही स्टॉप होते. ओके हे आपल्याला पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये कळेल. अंडरस्टँड. नेक्स्ट टाइम आपण बनवत भेटूया. पहिला हा लेसन व्यवस्थित वाचायचं आहे. क्वेश्चन आन्सर्स बघायचे आहेत. ओके थँक्यू धन्यवाद. पुनर्मिलामः.